नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण घड्याळ या टॉपिकवर काही क्वेश्चन बघितले होते. त्याच्यामध्ये आपण तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील कोन कसा काढायचा हे बघितलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याज कसं काढायचं हे बघणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. सरळ व्याज काढण्याचे सूत्र. सरळ व्याज कसं काढायचं? तर सरळ व्याज बरोबर P गुणिले R गुणिले T छेद 100. मग आता P म्हणजे काय? तर P म्हणजे प्रिन्सिपल, त्याला मराठीमध्ये मुद्दल म्हणतात. आर म्हणजे काय? तर रेट ऑफ इंटरेस्ट, त्याला मराठीमध्ये व्याजाचा दर म्हणतात. आणि पी म्हणजे टाइम, टाइम म्हणजे वेळ काळ. शक्यतो आपण वेळ जी आहे ती वर्षामध्ये घेतो. जरी महिने दिले असेल तर त्याला कन्वर्ट करतो, दिवस दिले असेल तर ते पण कन्वर्ट करून आपण घेत असतो. ते आता आपल्याला एक्झाम्पल मध्ये येईलच, त्यावेळेस आपण ते बघूया. तर मुद्दल म्हणजे काय? तर मुद्दल म्हणजे आपण एखाद्या बँकेतून व्याजाने घेतलेली रक्कम. म्हणजे एखाद्या बँकेकडे आपण जर कर्ज घेण्यासाठी जात असू आणि त्यावेळेस आपण जी कर्जाने रक्कम घेतो त्याला आपण काय म्हणतो? मुद्दल म्हणतो. उदाहरणार्थ, जर आपण 9,600 रुपये कर्जाने घेतले तर 9,600 रुपये ही काय झाली आपली? तर मुद्दल झाली. मुद्दलला आपण काय म्हणतो? पी म्हणतो. मग त्याच्यानंतर आर म्हणजे काय? तर बँक आपल्याला फ्रीमध्ये तर पैसे वापरायला देत नाही, तर बँक काय करतं? ते पैसे आपल्याला व्याजाने देतं. मग त्याचा व्याजाचा दर म्हणजेच इंटरेस्ट म्हणजेच आर. त्याच्यानंतर वेळ, तर बँक आपल्याला काय अनलिमिटेड आयुष्यभर वापरायला देतं का? तर नाही. तर बँक आपल्याला काय करतं? काही मर्यादित काळासाठी पैसे वापरायला देतो. उदाहरणार्थ 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष अशा वर्षापर्यंत बँक आपल्याला काय करतं? कर्ज देत असतं. तर टी म्हणजे काय? तर वेळ हा इयर मध्ये असतो, दिवसामध्ये पण असतो, महिन्यामध्ये पण असतो आणि वर्षात पण असतो. जसा उदाहरणात ज्या पद्धतीने दिले आहे त्या पद्धतीने आपण ते घेणार आहोत. तर सरळ व्याजाचं सूत्र काय आहे? तर P इंटू आर इंटू टी डिवाइडेड बाय 100. हे झालं सरळ व्याजाचं सूत्र. तर आता बघा इथे आपण एक्झॅक्टली आता प्रॉब्लेमच सॉल्व्ह करूया. दर साल दर सेकडा 8% दराने 9,600 रुपयाच्या मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज काढा. आता इथं काय सांगितलं आपल्याला? तर सरळ व्याज काढायचं सांगितलेलं आहे. तर सरळ व्याजाचं सूत्र काय आहे? अगोदर आपण उदाहरणात काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया. आपल्याला उदाहरणामध्ये पी दिलेला आहे. पी किती आहे? 9,600. त्याच्यानंतर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर दिलेला आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आपण आर लिहितो, तो 8% आहे. आणि आपल्याला मुद्दलाचे कालावधी म्हणजे टी दिलेला आहे. टी किती दिलेला आहे? 3 वर्ष. तर आपल्याला काय काढायचं सांगितलं आहे? तर सरळ व्याज काढायचं सांगितलेलं आहे. मग सरळ व्याज कसं काढतो आपण? सरळ व्याज बरोबर P इंटू आर इंटू टी डिवाइडेड बाय 100. आता याच्यामध्ये आपण किती टाकू? 9,600 इंटू 8 इंटू टी डिवाइडेड बाय 100. बघा वरती सर्व ठिकाणी काय आहे? मल्टिप्लिकेशन आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली याला काही कट करू शकतो. आता उदाहरणार्थ बघा, इथं हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, तर वरती किती राहिले? 96 इंटू 8 इंटू 3 इज 24. 96 इंटू 24 डिवाइडेड बाय 1. डिवाइड बाय 1 म्हणजे हीच संख्या असते. त्याच्यानंतर इथे बघा, आता 96 इंटू 24चं मल्टिप्लिकेशन करायचं. तर 24चा पाडा 6 पर्यंत म्हणायचा. 24 144, 144चा 4 आणि 14 आले हातचे. 24 9 216 आणि 14 230. तर याचं सरळ व्याज किती येणार आहे? तर 2,304 रुपये. याचं सरळ व्याज किती येणार आहे? तर 2,304 रुपये. आलं लक्षात? परत एकदा सॉल्व करून देतो. त्यामध्ये बघा, अगोदर दिलेल्या
उदाहरणात काय काय दिले ते लिहून घ्यायचं. टी म्हणजे मुद्दल, ते आपण बँकेतून कर्जाच्या रूपात घेत असतो. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे दर, व्याजाचा दर. टी म्हणजे कालावधी. आणि सरळ व्याज, सरळ व्याज कसा असतो, पी इंटू आर इंटू टी डिवाइडेड बाय 100. मग पी किती, 9600 इंटू आर 8 इंटू कालावधी 3 वर्ष छेद 100. आता वरती मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण डायरेक्ट कॅन्सल करू शकतो. हा झिरो गेला, हा झिरो गेला, हा झिरो गेला, हा झिरो गेला, वरती राहिलं 96 आणि हे 8 24. यांचा गुणाकार कसा करायचा, 24 144 आलं, 144 मधलं 4 आपण ठेवून दिला आणि 14 आपण काय केले, हातचे घेतले. 24 9 216 आणि 14 216 आणि 14 230. तर याचं सरळ व्याज आलं 2304 रुपये. हे आलं सरळ व्याज. आलं लक्षात. अशा पद्धतीने ही उदाहरणं सॉल्व्ह करायची. आता आपण या टॉपिक वरती पेपर 1 मध्ये आलेले क्वेश्चन, जे 2024च्या पेपर मध्ये पण आले आणि 2025च्या क्वेश्चन पेपर मध्ये पण आलेले आहेत. तर 2 क्वेश्चन याच्यावरती बघूया. आता आपण मागच्या वर्षी म्हणजे 21 नोव्हेंबर 2025 पेपर 1 मध्ये आलेला क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन काय दिलेलं आहे ते बघा. नमिताने गृह उद्योगासाठी दर साल दर शेकडा म्हणजे काय, एका वर्षासाठी 7.5% दराने बँकेकडून, दर किती आहे 7.5%, बँकेकडून 1.5 लाख रुपयांचे 8 वर्षासाठी घेतले. तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी. आता याच्यामध्ये काय काय विचारलंय, बँक क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, तर नमिता जी आहे तिने काय केलंय, 7.5% दराने 1.5 लाख रुपयांचे बँकेकडून कर्ज घेतले. किती वर्षासाठी घेतले, तर 8 वर्षासाठी तिने बँकेकडून 1.5 लाख रुपयांचे कर्ज घेतलेले आहे. तर 8 वर्षानंतर ती बँकेला किती रक्कम परत करेल. आता बघा किती रक्कम परत करेल, तर नक्कीच 1.5 लाखापेक्षा जास्त रक्कम बँकेला ती देईल. मग आता बघा 1.5 लाखापेक्षा जास्तच रक्कम ती बँकेला काय करणार आहे, देणार आहे. मग 1.5 लाखापेक्षा कमी असलेल्या संख्या, कमी असलेला ऑप्शन बघा, 1.5 लाखापेक्षा कमी आहे म्हणजे हे त्याचा आन्सर असणार नाही. 90,000 सुद्धा 1.5 लाखापेक्षा कमी आहे म्हणजे हे 2 ऑप्शन आपले काय झाले, इलिमिनेट झाले. तर आता काय आहे, तर पहिला ऑप्शन राहिला 2,40,000 आणि चौथा ऑप्शन राहिलाय 9 लाखाचा. याच्यासाठी मात्र आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल. ओके. आता बघा इथं काय काय दिलेलं आहे बँक आपल्याला प्रश्नामध्ये, तर आर दिलाय. आर किती आहे 7.5. 7.5 ची आपण 15/2 करून घेऊ. त्याच्यानंतर मुद्दल दिली. मुद्दल म्हणजे काय, पी किती आहे 1.5 लाख रुपये. त्याच्यानंतर टी किती दिलंय 8. आणि आपल्याला काय काढायचं सांगितलंय, तर रास काय काढायचं सांगितली आहे, रास म्हणजे काय असतं, रास बरोबर मुद्दल प्लस सरळ व्याज, मुद्दल प्लस सरळ व्याज. एकूण किती रक्कम म्हणजे काय, तर रास. एकूण किती रक्कम म्हणजे काय, तर रास कशी काढतो आपण, मुद्दल प्लस सरळ व्याज. मग नमिताला हे 1.5 लाख हे मुद्दल आहे, हे तर द्यावेच लागणार आहे, पण त्याच्याबरोबर काय द्यावं लागणार आहे, व्याज द्यावं लागणार आहे. मग मुद्दल प्लस सरळ व्याज ही दोन्ही रक्कम म्हणजे काय, तर रास आहे. मग मुद्दल झाली 1.5 लाख आणि सरळ व्याज त्याच्यावरती येणार, ते 1.5 लाखापेक्षा जास्तच होणार आहे. म्हणजे आपले हे 2 ऑप्शन हे गेले. फक्त आता 2,40,000 आणि 9 लाख याच्यापैकी एक आपल्याला बघायचं आहे. तर इथं काय काढायचं आहे, तर रास काढायची आहे. एकूण किती रक्कम म्हटल्यामुळं इथं रास काढायची. आपल्याला इथं सरळ व्याज विचारलेलं नाही, सरळ व्याज तर काढावंच लागणार आहे, परंतु आपल्याला सरळ व्याज प्लस मुद्दल हे विचारलेलं आहे. ओके. तर आता आपण सूत्रामध्ये टाकून देऊ. सूत्र काय आहे, तर सरळ व्याज बरोबर पी इंटू आर इंटू टी डिवाइडेड बाय 100. मग पी किती आहे 1,50,000 रुपये. आर किती आहे 15/2, हे 15 वरती लिहिले. त्याच्यानंतर टी 8 आणि हे 100 बरोबर फॉर्म्युला मध्ये, आणि हे 2.
15/2 ची इथं घेतली. ओके, हे कळलं. आता आपण याला सॉल्व्ह करूया. इथे गुणाकार आहे त्याच्यामुळे डायरेक्ट कॅन्सल होती. इथं गुणाकार आहे, इथं गुणाकार आहे, इथं पण गुणाकार आहे. अंशामध्ये गुणाकार असेल आणि छेदामध्ये गुणाकार असेल तर आपण डायरेक्ट कॅन्सल करू शकतो. मग कॅन्सल काय काय होणार बघा, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. त्याच्यानंतर बे एक बे, बे चोक 8, म्हणजे बघा काय राहिले, 1 50 आणि 1 0, बरोबर. 2 0 तर गेले. 1 5 00, हे 15 आणि हे 4. खाली किती राहिले तर 1. खाली किती राहिला, 1 गुणिले 1. खाली 1 गुणिले 1 म्हणजे काय असतो, एकच असतो. आता बघा हे 1500 15 चोक 60 छेद 1, 1 म्हणजे एकच. आता याचा सिम्पली गुणाकार करायचा. मग गुणाकार कसा करायचा, हा 0 आणि हे 3 0, हे 3 0, 1 0, 2 0, 3 0 लिहिले. त्याच्यानंतर 15 आणि 6चा गुणाकार करायचा. 15 6 किती झाले, 90. मग हे 90 इथं लिहून द्यायचे. म्हणजे सरळ व्याज किती आलं आपलं, 90. सरळ व्याज किती आलं आपलं, 90. मग 90 ऑप्शन मध्ये तर आहे, परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे, तर एकूण रक्कम द्यायची. एकूण रक्कम म्हणजे कोणती, तर ही 1.5 लाख तर घेतलेली आहेच, ही तर द्यायचीच आहे, प्लस व्याज. तर व्याज किती आलेलं आहे, 90,000. मग हे 90,000च ती बँकेला देईल का, नाही देणार, कारण बँकेतून तिला 1.5 लाख रुपये मिळालेले होते. 1.5 लाख रुपये तिने कर्ज घेतलं होतं. मग हे 1.5 लाख अधिक हे 90,000 असे मिळून तिला बँकेला द्यायचे. मग ते किती होतील, 1,50,000 प्लस 90,000 बरोबर 2,40,000 रुपये. 2,40,000 रुपये. मग ती 8 वर्षानंतर एकूण किती रक्कम बँकेला देईल, तर 2,40,000. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आपला करेक्ट आहे. त्याच्यामध्ये बघा किती, त्यांनी हे पण ऑप्शन दिले आणि हे पण दिले. तुम्ही इथपर्यंत जर काढलं असतं तुमचं ऑप्शन हे आलं असतं. पण प्रॉब्लेम समजून घ्यायचा, मी तर तुम्हाला व्याज विचारलेलं नसून मी तर तुम्हाला एकूण रक्कम विचारलेली आहे. एकूण रक्कम म्हणजे काय असते, तर एकूण रक्कम ही रास असते. रास म्हणजे काय असतं, तर मुद्दल प्लस व्याज. मुद्दल प्लस व्याज, मग व्याजाला आपण काय म्हणतो, सरळ व्याज. मुद्दल प्लस व्याज म्हणजे रास. आणि एकूण रक्कम म्हणजे काय, तर मुद्दल प्लस रास. मुद्दल प्लस सरळ व्याज. 1.5 लाख मुद्दल आणि रास सरळ व्याज किती झाली, 90,000. मग एकूण रक्कम किती झाली, तर 2,40,000. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आपलं करेक्ट आहे. आता 2024 ला आलेला क्वेश्चन बघूया. दुसरा क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन नोव्हेंबर 2024 पेपर 1 मध्ये आला होता. क्वेश्चन काय आहे बघा, स्वराने शिक्षणासाठी दर साल दर शेकडा 60% दराने बँकेकडून रुपये 80,000 काही वर्षासाठी कर्जावर घेतले. मुदती अखेर तिने बँकेला रुपये 96,800 व्याजासह परत केले. तर स्वराने ती रक्कम किती वर्षामध्ये परत केली. तर आपल्याला इथे काय विचारलंय, इथं विचारलंय आपल्याला काळ काढायचा आहे. म्हणजे काय काढायचंय, तर टी काढायचं आहे. काय काढायचंय, आपल्याला काढायचंय टी. पण आपल्याला बँकेने प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेलं आहे, तर दर साल दर शेकडा 7 दराने. 7 दर म्हणजे काय, रेट किती आहे तो 7. बँकेकडून रक्कम किती मिळाली, 80,000. ती रक्कम म्हणजे काय असती, तर मुद्दल असती. आणि मुद्दल आपण काय लिहितो, पी. हे भेटलं, कर्जावर घेतली. मुदती अखेर तिने बँकेला रुपये 96,800 रुपये व्याजासह परत केले. म्हणजे काही वर्षासाठी जेवढ्या वर्षासाठी तिने ते पैसे घेतले होते तेवढे पैसे तिने त्या मुदती अखेर बँकेला दिले. तर किती दिले, 96,800. म्हणजे याचे रास किती आहे, रास आहे 96,800 रुपये. तर याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे, तर सरळ व्याज मिळणार आहे. सरळ व्याज कसं काढायचं, सरळ व्याज कसं काढायचं, तर रास मायनस मुद्दल. रास मायनस मुद्दल. आता सरळ व्याज आपण याच्यातून काढू शकतो. तर सरळ व्याज रास किती आहे, 96,800 मायनस मुद्दल किती आहे, 80,000. कारण काय केलेलं आहे, तिने बँकेकडून 80,000 रुपयाचं कर्ज घेतलं होतं आणि मुदत संपल्यानंतर तिने बँकेला किती दिलंय, 96,800 रुपये. म्हणजे तिने ते व्याज असं
परत केले. मग 80,000 घेतले आणि 96,800 रुपये दिले तर तिला किती व्याज द्यावं लागलं, म्हणजे सरळ व्याज किती व्याज द्यावं लागलं तिला, तर 16,800 रुपये तिला व्याज द्यावं लागलं. हे झालं आपलं सरळ व्याज निघालं. मग याच्यावरून आपल्याला काय काढायचंय, टी काढायचंय. मग आपला फॉर्म्युला काय आहे, सरळ व्याज बरोबर पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100. आपल्याकडे काय काय आहे, आपल्याकडे सरळ व्याज आहे, आपल्याकडे पी आहे, आपल्याकडे आर आहे, आपल्याकडे काय नाहीये, टी नाहीये. पण टी काढायचंय. ओके, मग टी काढायचं म्हटल्यानंतर कसं करावं लागेल बघा, टी बरोबर आता हे इकडे इकडे करावं लागेल ना उलट, सरळ व्याज गुणिले 100. मी काय केलं, हे इकडे घेतले कारण याने याला गुणाकार होतो. सरळ व्याज गुणिले 100 आणि हे टी इथंच ठेवलं. आता काय राहिलं, पी आणि आर. तर पी आणि आर आपण खाली घेतले. ही मांडणी बघा अशा पद्धतीने होते. याचा गुणाकार होतो आणि याचा गुणाकार होतो. तर या दोन्हीचा गुणाकार झाला कारण सरळ व्याज आपल्याकडे आहे, सरळ व्याज तिथं लिहिलं. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचंय, टी काढायचंय. मग टी हे याला गुणाकार असतो. पण लक्षात जे काढायचं ते एका साईडला, बाकीचं दुसऱ्या साईडला. तर सरळ व्याज किती आहे, 16,800. हे कसं काढलं आपण, सरळ व्याज कसं काढलं, तर आपल्याकडं मुद्दल पण होती आणि रास पण होती. रास म्हणजे काय, तर व्याज, सरळ व्याज आणि मुद्दल मिळून जी रक्कम बनते त्याला आपण रास म्हणतो. म्हणजे बँकेकडून आपण कर्ज घेतलं आणि व्याजासह परत केलं, ह्या दोन्ही रक्कम आपल्याकडे आहेत. तर मग व्याज किती आलं तर ते काढू शकतो. 16,800 रुपये व्याज आलं, त्याला सरळ व्याज म्हणतात. 16,800 हे सरळ व्याज आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकलं सरळ व्याज 16,800 गुणिले 100. आपल्याकडे पी आहे, पी म्हणजे काय, मुद्दल. मुद्दल म्हणून किती आहे, 80,000. आणि रेट किती टक्के दराने घेतलं होतं, 60% दराने घेतलं होतं. मग याच्यावरून आपल्याला कर्ज किती वर्षासाठी घेतलं होतं ते काढता येईल. आता बघा, अंशामध्ये गुणाकार आहे, छेदात गुणाकार आहे, दोन्हीकडे गुणाकार असल्यामुळे आपण डायरेक्ट कॅन्सल करू शकतो. आता इथे बघा, हा 0 गेला, 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 हा 0 गेला. हे कधी आपल्याला 0 कॅन्सल करता येतात, ज्यावेळेस अंशात पण गुणाकार असतो आणि छेदात पण गुणाकार असतो, त्यावेळेस आपण असं कॅन्सल करू शकतो. इथं जर वजाबाकी, भागाकार, अधिक असेल तर हे असं कॅन्सल करता येणार नाही. ओके, मग हे झालं. वरती किती राहिले, 168 गुणिले 1 छेद 8 गुणिले 7. अशा पद्धतीने हे आलं. ओके, आता बघा, हे 168 भागिले 8 छेद 8 गुणिले 7. आता हे कसं काढणार, तर बघा 7 ने 168 ला भाग जातो, देऊन टाकू. 7 1 7, 7 2 14, 2 उरले झाले 28, 7 चौक 28, 24, हे 24 आणि हे 8, तर 8 त्रिक 24. तर टी किती आला, 3 वर्ष. टी किती आला, 3 वर्ष. म्हणजे ऑप्शन नंबर 2 आपलं बरोबर आहे. फक्त मांडणी करताना काय काढायचं, एका साईडला घ्यायचं आणि राहिलेलं राईट साईडला घ्यायचं आणि व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ओके, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम होता. तर आपण सरळ व्याज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याज म्हणजे काय, त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला लागतो आणि मागच्या 2 वर्षापूर्वी आलेले क्वेश्चन या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. धन्यवाद.